ऍम्ब्युलन्स साठी आपण जागा करून द्यायची आहे. उभ्या ऍम्ब्युलन्सचा रस्ता करून द्या. रस्ता करून द्या आणि बाकीच्यांनी खाली बसा. ऍम्ब्युलन्स गेलेली आहे, बसा खाली. सुजित भाऊ, आजच्या या ऐतिहासिक दिवशी जमलेले माझे सगळे आंदोलक बंधू भगिनींनो, खरं तर आज क्रांती दिवस 1943 साली मुंबईतनं ग्वालियर टँक या ठिकाणी महात्मा गांधींनी इंग्रजांना चलो जाऊचा नारा दिला. आणि त्या दिवशी आज आपण खरं तर आंदोलन करतोय. आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलंय JMRTच्या बाबतीमध्ये. माझे एक मित्र आहेत JMRTच्या स्थापनेमध्ये तिथनं अधिकारी म्हणून आहेत. गेले 35 वर्ष या ठिकाणी काम करतात. मी त्यांच्याशी बऱ्याच वेळा चर्चा केली. JMRTचा काहीही प्रॉब्लेम नाही. आपण सगळ्यांनी जे डोक्यात घेतलेले आपल्याला जे बिंबवलं गेलेले JMRTमुळे हा प्रोजेक्ट होत नाही. JMRTचा मुळामध्ये काहीच अडचण नाहीये. आणि ज्या वरच्या लेवलला ज्या मिटिंग झालेल्या आहेत JMRTच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलेले आमची याला कुठलीही हरकत नाही. परंतु काय झालंय, आपल्या ही कारणं वेगळी आहेत. रेल्वेनं आणण्याची कारणं वेगळी आहेत. आपल्यापर्यंत वेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. हे आता नवीन एवढं टेक्निक आलेलं आहे. आपण जर पाहिलं कोकण रेल्वे जॉर्ज फर्नांडिसांनी नेली. कोकण रेल्वे हा जर भाग पाहिला तर सगळा सह्याद्रीचा दऱ्याखोऱ्यातला भाग आहे. माऊली शेठ, आपण ते जर पाहिलं तर एवढी अवघड परिस्थिती आहे. तिथं सुद्धा रेल्वे होऊ शकते, तर इथं काय. आता नवीन आपण मिसिंग लिंक पाहिली. एवढं आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे. हा मार्ग जो आहे, खरं तर आपण या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करत नाही. आपला तालुका, आपली गेलेली जमीन, तालुक्यातली 5 धरणं, JMRT असेल, आरबी केंद्र असेल, कमीत कमी 15 ते 20,000 हेक्टर मला वाटतं आपली जमीन गेलेली आहे. अबो भाऊ, आपल्या भागातल्या लोकांची 15 ते 20,000 हेक्टर जमीन या गेलेली. आता राहिला प्रश्न आपल्याला फक्त शेतीचा. उदरनिर्वाह झालं शेती, पर्यटन तालुका डिक्लेअर होऊन आपल्याला किती दिवस झाले, पण अजून काय मिळतंय आपल्याला. आणि हा जो गोल्डन ट्रिअँगल आहे पुणे, नाशिक, मुंबई या मार्गाने जर रेल्वे गेली तर आपल्या शेती मालाला आपला हा नॉर्थ इंडियामध्ये आपला 3 ते 4, 5 ते 8 तासामध्ये आपला माल जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपली विद्यार्थी पुण्यामध्ये शिकतात. प्रत्येकाची काही राहायची व्यवस्था करता येत नाहीये. आज पुण्यासारख्या ठिकाणी राहायचं तर 10 ते 15,000 विद्यार्थ्यांचा राहायचा, जेवणाचा, खाण्याचा खर्च आहे. आपली मुलं जाऊन करू शकतात. त्या सगळ्या पुढच्या पिढीसाठी, आपल्या पिढीला तर या रेल्वेचे आपण फक्त गाजरच ऐकत राहिलो. कमीत कमी आज आपण जे लढा देतोय ते या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी नक्कीच त्याचे फायदे होणार आहेत. शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, सगळ्यांना फायदा होणार आहे. या दृष्टीने आपण सगळं या ठिकाणी जमलात. मी सगळ्यांचं स्वागत करतो. आणि या ठिकाणी पुन्हा सांगतो, रेल्वेसाठी आपण करो या मरो या पद्धतीने आंदोलन केलं तर आपल्या हक्काची रेल्वे आपल्याला आणल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही, असं या ठिकाणी मी सांगतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी हे नेत्यांना विनंती, हे आंदोलन आहे. माऊली शेठ, भाषण आहे ना, भाषण आता कडक व्हायला पाहिजे. त्याचा आजूबाजूचे आहेत ना तापले पाहिजेत. आणि बघा, अनेक जणांचे या ठिकाणी फोन येत आहेत. 2 मिनिटं ऐका सर्वांनी. कृपया मनोगत व्यक्त करण्यासाठी कुणी आग्रह करू नका. 10 असोसिएशन या ठिकाणी आहेत. प्रत्येकाला वेळ दिला तर कमीत कमी 3 तास लागतील. त्यामुळं कुणीही आग्रह करू नका. प्रत्येकाचे फोन या ठिकाणी येत आहेत, चिठ्ठ्या येत आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपलं मनोगत, कडक मनोगत व्यक्त करतील माऊली शेठ खंडागळे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारी रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. धन्यवाद. रक्त सांडले ज्या वीरांनी या धरणीसाठी तयांना प्रणाम शतकोटी. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन. या क्रांती दिनाच्या निमित्तानं ज्या ज्या क्रांतिकारकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं, त्या सर्व क्रांतीवीरांना आपल्या साऱ्यांच्या वतीनं शत नमन करतो. पुणे नाशिक हाय स्पीड पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेच्या आंदोलनासाठी उपस्थित तालुक्यातील सर्व मान्यवर ग्रामस्थ मंडळी, सर्व पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर जुक 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 जुक